रहा अपडेट न्यूज। मागील काही दिवसांपासून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन नियम लागू करून शेतकऱ्यांनी आणलेले शेतीमालाची वाहने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेट बाहेर उभे करून नंबरप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घेतले जात आहेत। यामुळे शेतकऱ्यांना वाहनांचे भाडे जास्तीचे द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याने शेतकऱ्यांचे वाहने मार्केटमध्ये घेऊन धान्य खरेदी करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रदीप पाटील यांनी 15 रोजी रयत सेनेने निवेदनाद्वारे केली आहे। शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास रयत सेना शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून तीव्र आंदोलन करणार असल्याचे रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी इशारा दिला आहे। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन नियम लागू करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आणलेल्या वाहनातून धान्य आडत दुकानासमोर उभारून खाली करून वाहने निघून जात होती। आता मात्र बाजार समितीच्या बाहेर भर रोडवर वाहने उभी केली जात असून यामुळे शेतकरी अडकून पडत आहेत। त्यांना दुसरे कुठलेच काम करता येत नाही। वाहनांचे भाडे जास्तीचे द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व प्रशासन करीत आहे। तसेच सध्या उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे धान्य विक्रीसाठी आणलेले वाहने घाट रोडवर तासनतास उभे करावी लागत असल्याने शेतकरी उन्हाच्या तीव्रतेने कमालीचा त्रस्त झाला असून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व प्रशासनाने शेतकऱ्यांचे धान्य, ज्वारी, मका, बाजरी, गहू व इतर धान्य भरून आणलेली वाहनं गेट बाहेर उभे न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांकडे कुठलाही नंबर न लावता शेतकऱ्यांनी पोत्यामधून व वाहनांमधून आणलेले धान्य कृषी उत्पन्न बाजार समितीत उतरून तात्काळ वाहने सोडून देण्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रदीप पाटील यांनी 15 रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदन दिले। शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास रयत सेना शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून तीव्र आंदोलन करणार असल्याचं रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी इशारा दिला। निवेदनावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, कार्याध्यक्ष गोविंद वाघ, उपाध्यक्ष गोकुळ पाटील, तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे, शहराध्यक्ष शिवाजी गवळी, तालुका उपाध्यक्ष भरत नवरे, मुकुंद पवार, संघटक दीपक देशमुख, सुधीर पाटील, ज्ञानेश्वर सोनार, गणेश देशमुख यांच्यासह शेतकरी धनराज पवार, भोलेनाथ पवार, वसंत पाटील, देवेंद्र बोरसे, किरण आहेर, शिवाजी मरेकर, मच्छिंद्र पवार, पवन राठोड, लखम राठोड, लक्ष्मण पवार, भगवान राठोड, कांतीलाल राठोड यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। आधीच्या प्रमाणे शेतकऱ्याचा माल लिलाव खरेदी होत होता त्याचप्रमाणे आता कारण आता रोडावर 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत ज्या लाईनी लागलेल्या आहेत त्या लाईनी असल्यामुळे ड्रायव्हर किंवा काही पाण्यासाठी खाली उतरला त्याचा नंबर जातो, गडबड करतो, एखादं वाहन मागे पुढे घेण्याच्या याच्यात जर काही अनुचित प्रकार घडला याला जबाबदार कोण राहील? मी मार्केट कमिटीवर प्रशासनाला विनंती करतो की जे आधीप्रमाणे जे चालू होतं लोकांना त्या पद्धतीने करा किंवा सर्व वाहने आतमध्ये घेऊन मार्केट कमिटीमध्ये घेऊन त्यांचा लिलाव योग्य पद्धतीने करावा। मी अशी रयत सेनेच्या वतीने आपलं मागणी करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.